सुट्ट्यांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी ट्रेकर लोकांची एकच गर्दी असते, पण ट्रेकिंग दरम्यान वारंवार दुर्घटना घडत असल्याच्या घटना समोर येत आहे। अशातच इर्शाळवाडी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या भिवंडी येथील एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली। 300 फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार इर्शाळ गडावर दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। आकाश राजेंद्र वाघमोडे असं या तरुणाचं नाव असून आकाश हा भिवंडी येथे तडाली गावचा राहणारा होता। तो एक सोलो ट्रेकर म्हणून ओळखला जात होता। आकाश वाघमोडे हा रविवारी सकाळी त्याची बाईक डोंगराच्या पायथ्याशी लावून खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील ट्रेकसाठी निघाला होता। सकाळी 10 वाजता तो इर्शाळवाडी इथे पोहोचला असल्याचे घरच्यांना कॉल करून सांगितलं, मात्र त्यानंतर त्याने फोन कॉल उचलणे बंद केलं। सोमवारी सकाळी आकाश वाघमोडे याच्या कुटुंबियांनी अनेकदा संपर्क करून आकाश प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी खालापूर पोलिसांना संपर्क केला। खालापूर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन स्थानिक नागरिक, पोलीस आणि हेल्प फाउंडेशन यांनी शोध मोहीम सुरू केली। दुसऱ्या दिवशी सकाळी 4 पथकाच्या मदतीने टीम इर्शाळ गडावर पोहोचली। हे पथक मात्र त्याचा फोन चालू असल्याने तिथपर्यंत पोहोचलं। दुपारचं रणरणत उन्हात पथक शोध घेत असताना पथकातील एकाला आकाशची सेल्फी स्टिक दिसली। त्या सेल्फी स्टिकने तो नेहमी व्हिडिओ घ्यायचा। आकाशचं कुटुंब सुद्धा घटनास्थळी दाखल झालं। पथकाने परिसरात शोध घेत असला दरीत आकाशचा मृतदेह असल्याचं समोर आलं। इर्शाळ गडावरून पाय घसरून आकाशचा मृत्यू झाला। 300 फूट खोल दरीत आकाशचा मृतदेह आढळून आलाय। त्यानंतर पथकापुढे आकाशचा मृतदेह बाहेर काढण्याचं मोठं आव्हान होतं। पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन 300 फूट खोल दरीतून आकाशचा मृतदेह रात्री 8 वाजेच्या सुमारास बाहेर काढला। तरुण पोराचा मृत्यू झाल्यामुळे वाघमोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।